सत्य झालं, कारण आजची जी जत्रा होती त्या जत्रामध्ये संविधानिक चर्चा झाली नाही, त्या जत्रेमध्ये आजच्या कोणतीच चर्चा झाली नाही, कारण तुम्ही म्हणता की खूप मोठी सभा झाली, खूप मोठी सभा झाली. संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या सभेकडे लागलं होतं ती सभा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची 14 ऑक्टोबरची आंतरवाली येथील जी सभा होती त्या सभेकडे लक्ष लागलं होतं. आता ही जी सभा होती ही ऐतिहासिक सभा होती महाराष्ट्रामधली. आता ही ऐतिहासिक सभा का म्हटलं गेलं, कारण की कुठल्याही पक्षाच्या पाठिंब्याशिवाय कुठल्याही राजकीय नेत्याच्या मदतीशिवाय झालेली महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी विराट सभा आंतरवाली सराठे इथं झाली. मराठा समाज ज्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहिला ती संख्या अगदी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मराठा समाजच दिसत होता. त्यामुळं या सभेनं राज्यामधले सगळे काही रेकॉर्ड मोडलेले आहेत. आता हे प्रत्येकाने मान्यच केलं, कारण की त्या ठिकाणी जे दृश्य दिसत होतं त्यामधूनच हे काही सगळं स्पष्ट झालं. आता या सगळ्या सभेवर जे बोललेत ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात उभे राहिलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जेव्हा भाजप सरकारनं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते आरक्षणाच्या वेळी हेच गुणरत्न सदावर्ते हे कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही. तेव्हासुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात महत्त्वाची भूमिका मांडली होती आणि तेव्हापासूनच गुणरत्न सदावर्ते हे चर्चेमध्ये आले. आता गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि ती काही जी विराट सभा होती राज्याचा इतिहास मोडणारी, त्या सभेबद्दल नेमकं ते काय म्हणालेत ऐका. म्हणजे जरंगेंच्या बाबतीत मला हे म्हणायचं की रान भुलं लागल्यासारखे जरंगे बोलत होता आणि त्या पुढे जाऊन मला जरंगेच्या बाबतीत हे म्हणायचं आहे की जरंगे एक मराठी म्हण आहे, लावलं म्हणजे जर रताळं लावलं तर रताळूच येतंय, गाण्याप्रमाणे लावलं रताळं आलं केळं असं होत नसतंय. आणि त्याच्यामुळे जरंगे स्वतःच कन्फ्यूज आहे की मराठा म्हणून घ्यायचं की कुणबी म्हणून घ्यायचं. पण दोन्ही जरी मागणी केल्या तरी मला हे म्हणायचं आहे की दोन्ही मागणीला पात्र ठरत नाही मराठा समाज महाराष्ट्रातला. त्याचं कारण सांगतो की स्पष्टपणे मागासलेपणात येत नाहीत असं 3 आयोगांनी सांगितलेलं आहे आणि नुसतं 3 आयोगांनी सांगितलेलं नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे ओबीसीचं रिझर्वेशन डंके की चोट पे मिळणंच नाहीये, मिळणारच नाही. त्यासोबतच खुले गुणवंत ब्राह्मणांपासून कोमटी त्याच्यासोबतच मारवाडी जैन जे गुणवंत स्पेस स्टडीज पर्यंत या देशाला 7 समुद्राच्या पलीकड आकाशात पर्यंत नेणारे गुणवंत शास्त्रज्ञ त्या सगळ्यांचे 50% जागा जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे, त्या बेसिक स्ट्रक्चरसाठीच्या जागा, त्या जागेचं रक्षण एक साधा शिपाई म्हणून करणं माझं आधी कर्तव्य आहे. त्यामुळं मला हे सांगायचं आहे की जरंगेच्या बोलण्याला मी कोणतीही किंमत देत नाही. जरंगेच्या बोलण्याला किंमत द्यायचं कारण नाही, कारण जरंगे हे पॉलिटिकल बॉसेसच्या आधारावर बोलतात. आता आज दस्तूर खुद सत्य झालं, कारण आजची जी जत्रा होती त्या जत्रामध्ये संविधानिक चर्चा झाली नाही, त्या जत्रेमध्ये आजच्या कोणतीच चर्चा झाली नाही, कारण तुम्ही म्हणता की खूप मोठी सभा झाली, खूप मोठी सभा झाली. अहो, आम्ही हिंदू राष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे, आमच्याकडे महादेवाची जी जत्रा असते, यात्रा असते, त्या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात. त्यामुळे जरंगेतला असं काही विशेषण लावू नका. आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की जरंगेचं रान भुल्यासारखं बोलणं हे रिझर्वेशन मिळणार नाही. परंतु मला एक गोष्ट आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायची आहे, मराठा म्हणून मागास ठरवण्याचा भाग आला, आता तेच मराठ्यांना तुम्ही कुणबी म्हणून मागास ठरवणार का? हे काय अवकाळी पावसासारखं आहे का? अरे उन्हाळ्यात पाऊस पडला, अरे हिवाळ्यात ऊन पडलं, असं नाही हो. याला हिस्ट्री लागते, याला शेड्यूल आहे, हे होऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्याच परिस्थितीमध्ये जे काही बोललं चाललंय ते वास्तव सिद्ध नाहीये. त्यामुळं ते रिझर्वेशन कोणत्याच अर्थानं परिस्थितीनं मिळणं नाहीये. किंमत नाही त्याचं कारण सांगतो. जरंगे सलाईन लावून उपोषण होत नसतंय,
विज्ञान सलाईन लावल्याच्या नंतर उपोषण मानत नसतंय. मी सुद्धा सरकारला सांगत आहे. ऐकलं गुणरत्न सदावर्ते काय म्हणालेत. गुणरत्न सदावर्ते म्हणतायत की ही का सभा होती का, ही तर जत्रा होती आणि मनोज जरांगे पाटलांची ही जत्रा ह्याच्यापेक्षा दुसऱ्या जत्रा मोठ्या पडतात. अहो गुणरत्न सदावर्ते, राज्यामध्ये जर आपण पाहिलं किंवा देशामध्ये जर पाहिलं तरीसुद्धा अशा पद्धतीची विराट सभा देशामध्ये आणि राज्यामध्ये झालेली नाही. कारण की ही जी सभा होती ती फक्त मराठ्यांची होती. त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नव्हता किंवा कुठल्याही राजकीय मंडळींचा त्यांना पाठिंबासुद्धा नव्हता किंवा त्यांची मदतसुद्धा नव्हती. सर्व मराठा समाज हे एकजुटीनं त्या ठिकाणी आला आणि त्यांनी मराठा समाजाची ताकद याच ठिकाणावरून म्हणजे आंतरवाली सराठीमधून देशाला दाखवून दिली. कारण की त्या सभेची दखल संपूर्ण राज्यासह देशानं सुद्धा घेतली आहे. कारण की देशाच्या विविध भागातून मराठा समाज, मराठा बांधव त्या ठिकाणी आलेला होता. आणि पुन्हा गुणरत्न सदावर्ते काय म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही आणि उपोषण हे सलाईन लावून होत नसतं असं सुद्धा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही असंच स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांचं जर आपण पाहिलं तर अगोदरच आपण सांगितलं की मराठा आरक्षणाच्या विरोधात हेच गुणरत्न सदावर्ते कोर्टामध्ये गेले होते आणि त्यांच्यामुळंच मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण रद्द झालं होतं. जर आपण पाहिलं तर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सुद्धा जोरदार टीका सोशल मीडियावर होऊ लागते. कारण की गुणरत्न सदावर्ते हे कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या बाजूनं बोलतात असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या सभेमध्ये कालच्या सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस तुमच्या त्या याला पिल्लाला सांभाळा, कारण की ते जरा जास्तच बोलू लागलं आहे. कारण की जेव्हा आझाद मैदानावर गुणरत्न सदावर्ते यांचं आंदोलन चालू होतं तेव्हा याच गुणरत्न सदावर्ते यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणासुद्धा दिल्या होत्या. आणि आज मराठा समाज हे लाखोंच्या संख्येनं उपस्थित झाला आहे. तर पुन्हा एकदा मराठा समाजाच्या विरोधात बोलायला गुणरत्न सदावर्ते यांनी सुरुवात केली आहे का असं सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते असतील, छगन भुजबळ असतील, हे देखील बोलू लागलेत. कारण की छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांचंसुद्धा बोलणं एकमेकांप्रती कसं वाढलं आहे हे सुद्धा आपण मागच्या काही काळामध्ये पाहिलं. पण एकंदरीत छगन भुजबळ असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, मनोज जरांगे पाटील असतील, या तिघांच्याही बोलण्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.